बरं ऐका, अगदी खुसखुशीत अशी ही मार्केट स्टाईल भावनगरी शेव, गुजराती किंवा भावनगरची भावनगरी गाठिया बनवायला अतिशय सोपा. ना मशीन, ना इनो, ना सोडा, काहीच नाही. फक्त एक ट्रिक वापरून आपण करणार आहोत. तर इथे मी अर्धा किलो प्रमाणात बेसन घेतलेलं आहे. बेसन सर्व चाळून घेतलं, हलकं फुलकं होतं आणि इथे पॅकेटचं बेसन वापरलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा मिरेपूड घातली, म्हणजेच मिरे जे आहे रगडून घातले. त्यानंतर 1 चमचा ओवा हातावर क्रश करून घातला. बेसन थोड्या वेळ साईडला ठेवलं. एक मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये अर्धा कप तेल, अर्धा कप पाणी, 1 चमचा मीठ चवीनुसार आणि 1 चमचा पापड खार. इथे फक्त पापड खारचा वापर करून आपण ही जी भावनगरी गाठी आहे खुसखुशीत करणार आहोत. तर मिक्सरला एक साधारण 1 ते 1.5 मिनिटं फिरून घेतलं. अशी स्लरी तयार झाली. स्लरी बेसन पिठामध्ये घातली आणि अगोदर व्यवस्थित मिक्स केलं. आता जसं लागेल तसं चमच्याने 2-3 चमचे पाणी घातलं आणि असं घट्टसर पीठ तयार केलं. पिठातला अर्ध पोर्शन साईडला घेतलं, त्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी घालून पीठ जे आहे छान असं मसळून घेतलं. एकंदरीत काय, आपण जितकं पीठ मसळलो ना तितकं पीठ छान असं स्पॉन्जी होतं आणि रंगसुद्धा पाहू शकता तुम्ही हलका लाईट झालेला आहे. तर तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी अर्धा केलं होतं. तसं तर आपल्याला सगळंच पीठ मसळायचं होतं. त्यानंतर परत संपूर्ण पीठ एकत्र करून मसळून घेतलं. इथे एक सोऱ्या घेतला, जो की आपल्या घरामध्ये अवेलेबलच असतो. त्यामध्ये पीठ घातलं आणि पीठ छान असं दाबून शेव काढून घेतली. तर हे बघा, पलीकडून जो आहे घाणा सुरू केला आणि अशा पद्धतीने जे आहे शेव तयार केली. आता याचा रंग वगैरे न बदलता फक्त असं खुसखुशीत तयार होईल, तळून निघेल, कच्ची राहणार नाही, इतकीच आपल्याला शेव तळायची. त्यानंतर परत दुसरे सुद्धा शेवचा घाणा घालून घेतला आणि त्याच पद्धतीने तळून घेतला. आता या शेवला विशेषतः कुठला रंग वगैरे नसतो. ही शेव अशीच असते, त्यामुळे याच पद्धतीने तयार करून घेतली. तर इकडे खुसखुशीत खमंग मार्केट स्टाईल भावनगरी शेव आपली तयार झाली. अतिशय बनवायला सोपी, फक्त एक ट्रिक वापरून आपण ही शेव बनवलेली आहे. ना कुठला मार्केटमधून आणून सोडा घातलाय किंवा कुठली पावडर आणायची गरज नाही. जी की आपल्या घरामध्ये नेहमीच पापड खार अवेलेबल असतो, त्याच 1 चमचे पापड खारपासून इतकी खुसखुशीत खमंग अशी ही भावनगरी गाठिया तयार झाली. तर तुम्ही आवाज ऐकलाच असेल. अशा पद्धतीने मस्त अशी ही भावनगरी गाठिया एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तुमची भावनगरी गाठिया कशी झाली हे सुद्धा कमेंट करून सांगा. आणि ही भावनगरी गाठिया हवं तर प्रवासामध्ये, छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मग संध्याकाळच्या चहासोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. एकदा बनवा, 2-3 महिने अजिबात खराब होत नाही, भरपूर काळ टिकली जाते. भावनगरी गाठियाची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि रेसिपीला लाईक नक्की करा.